नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर, मुंबई आणि औरंगाबाद या तीनही खंडपीठांसाठी जी भरती प्रक्रिया आहे, लिपिक, शिपाई आणि चालक पदासाठीची 2200 पेक्षा जास्त जागांसाठी जवळजवळ प्रत्येक पदासाठी 1 लाखापेक्षा जास्त अर्ज, 1 ते 1.5 लाख शिपाई पदासाठी अर्ज आलेले आहेत. तर परीक्षा कधी होणार, परीक्षा कशी घेतली जाईल, यामध्ये सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये, कधीपर्यंत परीक्षेची तारीख असू शकते याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. यासाठीच अशाच्या महत्त्वाच्या अपडेट आहेत दररोज मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे अशा सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर साठी शिपाई, लिपिक, ड्रायव्हर तसेच स्टेनोग्राफर या पदासाठीचे भरतीचे फॉर्म, रेकॉर्ड ब्रेक फॉर्म आलेले आहेत. तर विद्यार्थ्यांमध्ये या पदासाठीच्या परीक्षांबाबत, तारखांबाबत उत्सुकता आहे, यासाठीच हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे. यामध्ये परीक्षा कधी, ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल याची स्पष्ट माहिती त्यांना आवश्यक आहे. ही माहिती दिली गेलेली नाहीये. तर या सर्व परीक्षा ऑफलाईन स्वरूपात घेतल्या जाणार आहेत. महत्त्वाची माहिती, जे काही उमेदवार या परीक्षेसाठी तयारी करतायत त्यांची परीक्षा ऑफलाईन स्वरूपात होणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रांवर हजेरी ही लावावी लागणार आहे. हे ऑफलाईन मोड परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निवडलं गेलेलं आहे. आणि परीक्षा ज्या आहेत त्या पोस्टनुसार, पदानुसार, म्हणजे शिपाईची वेगळी, त्याचबरोबर लिपिकसाठी वेगळी, चालकसाठी वेगळी अशी घेतली जाईल. तर परीक्षेच्या तारखा या निश्चित असून खालीलप्रमाणे आहेत. पाहू शकता, 100% खात्रीपूर्ण माहितीवर आधारित ही माहिती आहे. एप्रिल 2026च्या सुरुवातीपासून या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यासाठी ड्रायव्हर पदासाठी, चालक पदासाठी 7 एप्रिलच्या आसपास सुमारे 45 ते 50 दिवसांचा हा कालावधी तुमच्यासाठी उरलेला आहे. म्हणजे 7 तारखेपासून, 7 एप्रिल पासून ड्रायव्हर, चालक पदासाठीची परीक्षा ही घेतली जाईल. त्यानंतर शिपाई पदासाठी 12 ते 15 एप्रिल दरम्यान, प्रथम 12 एप्रिल सांगितलं होतं, नंतर सुधारित माहितीप्रमाणे 12 ते 15 एप्रिल मध्ये ही परीक्षा घेतली जाईल. खूपच जास्त अर्ज आहेत, त्यांना सुद्धा 50 दिवसाचा कालावधी सध्या तयारी करण्यासाठी उपलब्ध आहे. लिपिक क्लर्क पदासाठी 23 ते 24 एप्रिल, म्हणजे सगळ्यात शेवटी लिपिक पदासाठीचे आहे. यासाठी सुद्धा 1 ते 1.5 लाखाचे अर्ज आलेले आहेत. त्याच्यानंतर स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि लोअर ग्रेड साठी एप्रिल महिन्याच्या शेवटी 28-29 एप्रिल दरम्यान ही परीक्षा असेल. म्हणजे अशा पद्धतीने संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाची जी भरती प्रक्रिया आहे, या भरती प्रक्रिये अंतर्गत सगळ्या ज्या परीक्षा आहेत होणार आहेत. ज्या ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलाय, त्यांच्यासाठी अर्ज केलाय, त्यांच्यासाठी खूपच जास्त महत्वाची माहिती, या तारखेमध्ये त्यांच्या परीक्षा असतील. अधिकृत असं वेळापत्रक आहे, खात्रीलायक. या तारखा ठराविक आहेत. तर या अपडेटसाठी नियमित तपासणी, तुमची तयारी असणं आवश्यक आहे. म्हणजे कधी थोडाफार बदल होऊ शकतो. लवकरच पुढच्याच महिन्यामध्ये किंवा याच महिन्यामध्ये 100% एक अपडेटेड, अधिकृत अशी माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल. त्यामुळे तुम्हाला तयारी करण्यासाठी 45 ते 50 दिवस तुम्ही ठरवू शकता आणि त्या पद्धतीने तयारी ही केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांकडे 1.5 महिन्याचा पेक्षा जास्त वेळ असेल, त्याचा उपयोग चांगल्या अभ्यासासाठी आणि 100% सिलेक्शन घेण्यासाठी केला जाऊ शकतो. आता यासाठी आपण मागच्या वेळेला एक व्हिडिओ केला होता. उच्च न्यायालय भरती अंतर्गत तयारी करण्यासाठी चांगली पुस्तकं आहेत याची माहिती मी दिली होती. तुम्ही चेक करू शकता. ज्या वेगवेगळी पुस्तकं आहेत, ही पुस्तकं उपलब्ध आहेत. यामध्ये प्रश्नपत्रिका असतील, मागच्या झालेल्या PYQ असतील, त्याचबरोबर यामध्ये आता येणारे संभाव्य प्रश्न असतील. अशी सगळी तयारी तुम्हाला करण्यासाठी ते प्रश्न जे आहेत, पुस्तक जे आहेत, हे उपलब्ध आहेत. मी लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय, चेक करू शकता. संपूर्ण व्हिडिओ मार्गदर्शनासाठी मी केलेला होता अगोदर, तो सुद्धा चेक केला जाऊ शकतो. जिल्हा न्यायालय भरतीप्रमाणे सोप्या स्तराचे प्रश्न असल्याने, म्हणजे जर शिपाईसाठी म्हटलं तर 10वीच्या दर्जाच्या समान प्रश्न असतात, त्यामुळे चांगला स्कोर त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. त्याचबरोबर हे जी पुस्तकं आहेत, यामध्ये गेल्या वेळेला जी परीक्षा झाली होती त्यातले जवळजवळ 20 ते 30 प्रश्न जसेचे तसे आलेले होते, रिपीट झाले होते. त्या कारणामुळे खूपच महत्वाचं आहे. या परीक्षांसाठी आत्तापासूनच चांगली तयारी सुरू करा.
ज्यामुळे जास्तीत जास्त गुण जे आहे हे तुम्हाला मिळवता येतील. यामध्ये तारखा आसपास असल्यामुळे 7 एप्रिल ड्रायव्हरसाठी नेमकी घोषणा येईपर्यंत तुम्ही तयारी चालू ठेवा आणि अपडेट्स अशा ज्या अपडेट आहेत उच्च न्यायालय भरतीसाठीच्या ह्या सगळ्यात अगोदर आल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचवू आम्ही. आणि यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.